होत चालली आहे. मला जे झालेले 17 चेअरमन आणि आत्ताचे 18वे चेअरमन अनिल भाऊ त्यांचे मागचे सगळे संचालक मंडळ, आत्ताचे संचालक मंडळ, त्यांचे सभासद आणि सबंध गाव हित चिंतक त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. आज निकोपरी म्हणजे आज 31 कोटी 32 कोटी ठेव आहे, 20 कोटीचं वाटप आहे, 10 कोटी गुंतवणूक आहे आणि 100 कोटीचा धंदा आहे. आणि हा धंदा होत असताना संस्था अडचणी येऊन दिली नाही, म्हणजे NPA येऊन दिली नाही. म्हणजे निकोपरी संस्था चालवणं त्या संस्था चालकाचं अध्यक्ष, उपाध्यक्ष, हितचिंतक, संचालक मंडळ यांचं कर्तव्य असेल आणि त्या ह्या संस्थेने चोखपणे बजावले असं म्हणायला लागले. का कुठे NPA नाही, कुठं थकबाकी नाही आहे, ते सगळं सभासदांचं जे मानून दिलेलं आहे, लोकांच्यासाठी कर्ज दिली आणि हीच आज महत्त्वाचं आहे. आणि ह्या संस्थेने ती केलेलं आहे, जे निकोपरी केले आहे. त्यामुळे ह्या संस्थेचं पहिल्यांदा आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. का ती संस्था चालवणं सोपं नसते, सरकार चालवणं सोपं नसते, पण चालवले आहे. मागं बघितलं, आपण मागं वळून बघितलं तर सरकार सहजासहजी निघालेलं नाही. त्याला अनेक कष्ट गेले. 65-66 वर्ष बाळासाहेब विखे पाटील आहे, वसंतदादा पाटील आहे, पुन्हा उत्कंठबाई मेहता आहे, पुन्हा हे धनंजय गाडगे आहे आणि राजाबापू आहे. त्या सगळ्या विभूतींनी त्या अत्यंत कष्टानं सरकार उभा केला, सरकारवर गती दिली, चालना दिली. पाहिजे तिथं मध्य हे नेते उभा राहिले तर मग हा सरकार उभा झाला. आणि आज बघितलं, आज आपण पतसंस्था असू द्या, अर्बन बँका असू द्या, जिल्हा बँका असू द्या आणि नॅशनलाइज बँका यांची तुलना केली तर आपल्या पतसंस्था, अर्बन बँका, जिल्हा बँका यांच्यावर जे पत होते, पतपुरवठा होतोय संस्था सभासदांना, शेतकऱ्यांना हा महत्त्वाचा आहे. आज 65-66% त्या संस्थांना होतोय आणि ज्या संस्थांना जे नॅशनलाइज बँक आहे त्यांना 20-22%, 23%, 24%च्या पुढे काही देऊ शकत नाही. का त्यांची द्यायची भावना नसते. तुम्ही पतसंस्थेकडे गेला, आज गेला आणि मला सांगितलं की मला उद्या कर्ज पाहिजे, ते लगेच मीटिंग बोलून देऊ शकताय. जिल्हा बँकेला तर अशाच अवस्था आहे. जिल्हा बँकेनं तुम्ही सांगितलं की बाबा जे जिल्हा बँकेनं ज्याची आठवड्याला मीटिंग घेतात असतात आणि मीटिंग घेत असताना जे आवश्यक आहे ते लगेच घेतात, तातडीने देतात. तर महिंद्रा जिल्हा बँकेवर आहे त्या होते मागं आता ही संस्था चालवणं इतकं सोपं राहिलेलं नाही. का आज सभासद भावना बदललेली आहे, जे कर्ज घेतात त्यांची भावना बदललेली आहे. सरकार चालवणं सोपं नाही, पण आता चालवलं पाहिजे, सामान्य लोकांसाठी चालवलं पाहिजे. आणि जे पदही नाही ही आज आपले सभासद सगळे जे कॉपरेटिव्ह बँकेत आहेत, कारखान्याचे आहेत, पुन्हा पतसंस्थेचे आहेत आणि अर्बन बँकाचे आहेत, ती पदहीन नाही. पदहीन म्हणजे पदहीन नाही, जे कसं की त्यांची पद कुठं जास्त चालत नाही म्हणून आपल्याकडे आलेलं आहे. आणि आपण त्यांना निकोपणी त्यांना देणं आणि वेळच्या वेळी त्यांच्याकडे फिरवून देणं हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि हे महत्त्वाचं असताना आज कॉपरेटिव्ह बँका त्या चांगल्या चालल्या पाहिजेत, चालल्यात आणि चालवल्याच पाहिजेत. आपल्याला आपल्या लोकांसाठी, सभासदांसाठी, सामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी ही नाही चालवलं तर आपलं दुखणं आहे असं समजूया, आपल्याकडे ओढून घेतलं दुखणं असं समजूया. आज महिला याचं बहुसंख्य नाही, महिला बचत गट आहे, त्यासाठी सुद्धा कॉपरेटिव्ह बँका किंवा अर्बन बँका किंवा आपल्या पतसंस्थाच उपयोग पडतात. जिल्हा जे राष्ट्रीय बँका त्या उपयोगी पडत नाही आणि त्या उपयोग पडायचं काही कामच नाही. त्यांचं खूप मोठे अगं तुम्ही 2-3 महिन्यापासून वाचलं असेल, आपण जे कर्ज देतोय ते आपल्याला पण मोसम केले पाहिजे. पण ज्या कॉपरेटिव्ह या नॅशनल बँक आहेत त्यांचं 10,000 कोटी शासनानं जायचं शिकत ते देऊ शकत नाही. नरेंद्र मोदीसारखे कर्ज मोडून परदेशी पळून गेले असे अनेक आहेत. अशाचे 10,000 कोटी या शासनानं बँकांना दिलं तर बँका पडू नये म्हणून आणि ह्या बँकेकडून त्यांनी काळजी घेतली, पण आपली काळजी कोण घेत नाही. मागे एकदा पवार साहेबांनी आपल्याला माफी दिली होती शेतकऱ्यांना आणि त्यावेळी अशा मंत्रिमंडळात भूल उठवली की पतसंस्थेसुद्धा करून माफ होते. त्यामुळं अनेकांनी पतसंस्थेला पैसे दिले नाही, पतसंस्था आणि राहिलेल्या निम्या पतसंस्था फुटल्या आणि अशा होते टिकवलं आणि पुढं वाढवलं. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. का टिकवणं सोपं नव्हतं. आता सुद्धा यंदा तीच अवस्था आली आहे. शासनानं अनेक ठिकाणी कर्जमाफी दिलेले आहे. लोकांनी शेतकऱ्यांसाठी अनेकांनी उठवलं, त्यांच्या भागात मंत्र्यांनी उठवलं की बाबा त्या लोकांना आता माफी आपण देतोय, शेतकऱ्यांना माफी देतोय, म्हणजे सोसायटी माफी देतोय. त्यामुळं कोणीही पैसे दिले नाही. कुंडल विकास सोसायटी असू द्या, अप्पाची बँक असू द्या, बाळासाहेब बापूजी असू द्या, त्यांचे जवळजवळ 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी ठेवून राहिले.
थकापत कधी होत नव्हतो होऊन देत होतो. पण लोकांची भावना अशी झालेली आहे की आता माफी मिळते मिळते म्हणत आज सगळ्यात माफी देऊ शकत नाही का. मागे ज्यावेळी माफी दिली शासनानं त्यावेळी आपल्याला नियमित कर्म देतोय त्यावेळी माफी देतो म्हणून सांगितलं. ती सुद्धा कॅन्सल केली. नवीन द्याचा विषय संपलेला आहे. 50,000 रुपये देतो म्हणून सांगितलं ती सुद्धा आज देत नाही, देऊ शकत नाही, देत नाही सांगितलं शासनाने. अशा होतं शासनाने. आणि आज बघितलं आज आपली शेती अडचणीत आहे या लागलेल्या आहे. जेडी बापू 57 साली निवडून गेले त्यावेळी त्यांनी मांडलं होतं, विधानसभेत मागितलं होतं, विधान परिषदेत मांडलं होतं बाळासाहेब किंवा शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे भाव योग्य भाव द्या आणि 50% त्याला नफा पकडून भाव द्या. पण आज सगळ्यात कोणी दिलेलं नाही. आणि यंदा बाळासाहेब शासनानं बघितलं हमी भावात घेतो म्हणून शेतीमालाचा फक्त 6% माल घेतलेला आहे. 6% जे एकूण त्याचं उत्पादन 6% घेतलेलं आहे आणि बाकी घेऊ शकत नाही. सोयाबीन मागच्या महिन्यात 42 रुपये होता, आता 38 आले. म्हणजे काय चाललंय काय चाललंय हे कुणाला समजत नाही, समजून देत नाही. फक्त आपण त्यात झोपमळतोय, गच्चे काढतोय आणि तोटा सोचतोय आणि कुटुंब शेतकरी कुटुंब अडचण येत आहे. त्याला आज कोण वाली नाही. फक्त आता आपणच वाली होऊया, तुम्हीच तुमचे वाली व्हा. आज जे शेती आहे शेती महत्वाची आहे. आज शेती पिकवत आहे म्हणून देश जगला आहे. आज मोदी साहेब मागच्या महिन्यात म्हटलेले की आमच्याकडं अन्न सुरक्षा जगाला म्हणजे पोचता इतकी ताकद आहे. कोणाची जेव्हा आहे ती जी शेती पिकवतात तिथे जेव्हा आहे. तुमचं जीव नाही, तुम्ही आमचं अडचणीत आणलेलं आम्हाला संपवलेलं आहे. पण शेतकरी त्याचं थांबत नाही. त्याला शेतमाल पिकवलंच पाहिजे स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि एकूण त्याच्या मेंटेनन्ससाठी शेतमाल पिकवलंच पाहिजे. जसं असतं तसं चाललंय, कष्ट घेतोय. एक पाळी दुप्पट पाळी माणसं कामाला वगैरे माणसं दुप्पट तिप्पट काम करतोय. शेती पिकवलेलं आहे पण शेतीला आता काही कोण नाही. सामान्य माणसाला कोण वाली नाही. हे कुठं ही माफी दिली की काही आता नाही. म्हणजे लाडकी बहीण आमचं तमकं ही तात्पुरतं आहे, हे टिकाव काहीच नाही. आम्ही आमच्या हाताचं आहे, आमच्या हक्काचं आहे, आमचं सक्तीचं आहे. ते सगळं टप्पू टाकले. आरक्षणासाठी आज भांडणं झाले. मराठा ओबीसी मुस्लिम हे सगळे भांडणं झाले. भांडणं चालले म्हणजे त्या भांडणं लावले आणि एका बाजूला ही भांडणं लावले आणि उलट बाजूला आरक्षणाची ठिकाणं आहेत ती सगळी संपून टाकले. गेल्या 10 वर्षात आम्हाला बाळासाहेब एक शिक्षक सुद्धा घेऊन दिलेले नाही. आज आमच्या संस्थेत 75 अनुदानित शिक्षक आहेत आणि जवळ 70-78 विनाअनुदान आहे. आम्ही संस्था मुलांचं नुकसान नको पण पोहोचतोय. आम्ही त्यांना पेमेंट देतोय, शिक्षण नेमतोय, विनाअनुदान शिक्षक नेमतोय, संस्था चालवले की कुठं हे यासाठी कोण बोलत नाही. म्हणजे किसान सन्मान योजना, किसान सन्मान योजना म्हणजे महिन्याला 500 रुपये म्हणजे दिवसाला 16.5 रुपये. त्यात तुमचा चहा सुद्धा येत नाही की दिलं आणि काय दिलं तुम्हाला नाही, आमच्या महिलांना नाही. त्यांच्या हाताला काम द्या, त्यांचं मुलं मुली शिकली त्यांना काम द्या की काम द्या. ते डोक्यात नाही आणि आपण सगळं दुबळे होऊ आणि कमपत होऊ हे सगळं बघायला चाललेलं आहे. आणि ही सगळ्या देशाची चौकटी काय आज सगळा देश अस्वस्थ आहे म्हणजे कोणच सुखी समाज नाही. म्हणजे तुम्ही आम्ही असतो द्या, असतो द्या, शेतकरी असतो द्या, महिला वगैरे असतोय आणि जे सत्य आहेत ते सुद्धा अस्वस्थ आहेत. का त्याला कमी कोणा 200 कोटी मिळालं, कोणा 500 कोटी मिळालं, त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. कशासाठी पाहिजे? कामं काढण्यासाठी पाहिजे. आणि कामं सहजासहजी काढत नाही. कामं बाद पद्धतीत काढतायत, त्याचे घेत आहेत 10%, 20%, 25% कामं करतायत. आज पाऊस पडून गेला, महिना 6 महिना पाऊस पडला पण देशातले जे सगळे रस्ते आहेत ते सगळे उत्सुक गेले. कुठलाही रस्ता दिवस आहे म्हणजे समुद्र मार्ग इतका मोठा ताकदीनं उभा केला तो सुद्धा आज फाटलाय. ही भेगा पडले. काय चाललंय त्याचं ऑडिट होत नाही. आम्ही इथं कुठंच फाटलं त्यांना अडवलं. त्यावेळेला आम्हाला सांगितलं की तुम्ही काय त्याची काळजी करू नका. पुढचे 10 वर्ष 20 वर्ष त्यांच्याकडे मेंटेनन्स आहे. आता कोण मेंटेनन्स बघते? गेली पैसे घेऊन गेले, मेंटेनन्स कोण बघत नाही आणि बघायचं त्यांचं काम नाही. त्यांचं ते पैसे गेले, ते पैसे घेऊन बसले, पैसे घेऊन बसले आणि आपण कोण आले? आपण त्याच्या जे आहे ते म्हणजे टोचलं आपण त्याच्या टोक्यात त्याच्या सुविधा टोचतोय आणि आपली वाटणीला आलेली शोकांतिक आहे. आज कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही. लक्ष द्यायचं काही काम नाही. पण आपण आपल्या पद्धतीने केलं पाहिजे, आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आपण तुम्ही गप्प बसवू नका. कोणी वीज माफी दिली आमचं तमकले त्याला कुणी त्यात म्हणजे पाहिजे त्याचं लक्ष देऊ नका. का ते आजचं उद्या नाही, तात्पुरतं आहे. पिकावं काय नाही, पिकावं काही त्यांनी दिलेलं आहे. एकही शिक्षक नाही, एक रेव्हन्यू मास्टर नाही, एकही झटपीचा माणूस नाही आणि आपल्या म्हणजे मुलं शिकतायत, MPSC शिकतायत, 18 तास 20 तास अभ्यास करतात. त्यात पुढे आलेली त्यासुद्धा परीक्षा बोगस
बोगस म्हणून त्याचे ही होऊन जात आहेत, म्हणजे त्याच्या परीक्षा कॅन्सल होत आहेत किंवा नको ते होत आहेत. ते ज्या IAS अधिकारी कलेक्टर असा बाब करून वागले, काय चाललंय देशात? पण हे कोणाला सांगायचं? कोणाला आपण सांगू शकत नाही. तुम्ही आपण एक शिक्षण ठेवा. आज प्राथमिक शाळा आपल्या हक्काचे आहे, सक्ती शिक्षण आहे, ते संपवत चालले. संपू न देणं हे तुमचं आमचं काम आहे. आणि अशा प्रकारे आपण चाललं पाहिजे. प्राथमिक शाळा चालल्या पाहिजे, माध्यमिक शाळा चालल्या पाहिजे, उच्च माध्यमिक चालले पाहिजे. आणि विकास म्हणजे कुशलता. आज देशात कुशलता नाही. बापूंनी 62 साली मांडलं होतं की देशात इंग्रजांनी त्यांच्या कारकुनी निर्मितीसाठी केलेले चालू शिक्षण ते आज संपलंय. आज ते कालबाह्य झालेले. आज कुशलता येईल असं शिक्षण द्या. आज बापू सांगत व्हायचं, पण आज कुणी आणलेलं नाही. आज देशात फक्त 3.5% कुशलता आपल्या चीनमध्ये 67%, 37% आणि जपानमध्ये 80%. त्या लोकांना काही कमी पडत नाही. कुशल कामगार पडत नाही. आम्ही पुण्या मुंबईत जातो, उद्योगधंद्याकडे जातो, ते म्हणजे आमच्याकडे माणसंच नाही, कुशल माणसं मिळत नाही. कुठं म्हणजे आम्ही त्यामुळे आमच्यावर एक्सपान्शन होत नाही. एक्सपान्शन होत नाही, नवीन उद्योग निघत नाही. म्हणजे नवीन उद्योग निघत नाही म्हणजे आपण कुशल माणसं केली नाही म्हणून होत नाही. ते कुणाला सांगायचं, कुणाला सांगू शकत नाही. पण निदान तुम्ही आम्ही समजून घेऊया. निदान प्रत्येकाला माझी विनंती आहे, तुम्ही आज तुमची मुलं कुशल होतील कसे, चांगलं आत्ताचं ज्ञान कसं मिळेल ते बघणं तुमचं आमचं काम आहे. बघूया. आपण ITI काढले इथं काय पण नाही. ITIची मुलं त्यांचे परीक्षा व्हायच्या त्या कंपन्या येतात आणि त्यांना पळवून येत आहेत. आमच्याकडे चांगलं जॉब आहे, आम्ही इथला म्हणून. म्हणजे चांगलं कुशलता आहे तिथं तुम्हाला जॉब मिळते. कुशलता नाही तिथं कुणालाही मागं लागलं काही तुम्हाला मिळत नाही. तेव्हा आता खूप वेळ झालेला आहे. म्हणजे लोक जेवायला दिली, जेव्हा तुमच्या पोटात कावळे घालत आहेत, त्यामुळे जास्त बोलणं योग्य नाही. पण आहे माझी तुम्हाला विनंती आहे की तुमची मुलं इथून पुढे चांगली कशी शिकतील, आता देशाला जगाला आवश्यक आहे की कसे शिकतील हे बघणं तुमचं आमचं काम आहे. आणि बघूया. पतसंस्था ह्या टिकल्या पाहिजे, चांगल्या चालल्या पाहिजे. जे पतसंस्थेचं भांडवल आहे ते तुमचंच आहे, तुमच्या ठेवीनं आलेलं आहे आणि तुम्हाला दिलेलं आहे. ते सुद्धा तुम्हाला टिकलं पाहिजे, चालल्या पाहिजे, वस्तू झालं पाहिजे. की जर नाही वस्तू झालं, पतसंस्था बुडली आणि हे होत आहे. वाढीला त्यांची संस्था पाठवली होती कंपनी नावानं. त्याचा अगदी त्या कंपनीच्या मार्फत केसेस झाल्या, पण आज त्याला त्यांना पैसे मिळाले नाही. कुंडलमधल्या अनेकांनी त्यांचं जे निधी जे रेटर आल्या पैसे म्हणतात ते त्यांच्यात ठेवले होते, पण त्याचा एक पैसा भाग देऊ शकत नाही. ही अशा कुठे येता कामा नये आणि येऊन न देणं आमचं काम आहे. आणि तुम्ही संस्था चांगली चालवली आहे, पण संस्था चालवत असताना तुम्हाला उभा करण्यासाठी GD वापरतं आणि गावाचं 35 वर्ष गेले की वाया घालवू नका. आमच्या कामात तुम्ही असलंच पाहिजे. तुम्ही संस्था चालवा आणि संस्था चालवा, तुमचा वैयक्तिक धंदा चालवा, तुमच्या धान्याचं दुकान चालवा, पण आमच्या गावाचं जे तुम्हाला जे योगदान दिले गावाला तुमच्यासाठी ती स्वतः टिकलं पाहिजे आणि तुम्ही चालवलं पाहिजे, असलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं कोणी बाजूला जायचं नाही, जाऊ नका पाहिजे होते. आणि पतसंस्थेत केलं चांगलं केलेलं आहे. अशाच पद्धतीने सगळ्या पतसंस्था चांगल्या चालल्या पाहिजे. आज त्या निमित्तानं तुम्ही बक्षीस सुद्धा मुलाला दिले, सभासद दिले. अशाच पद्धतीने आपण चालवूया आणि पुढं कुठलीही पतसंस्था घाईला नाही. एखादी कोऑपरेटिव्ह बँक, जिल्हा बँक, अर्बन बँक घाईला नाही, त्यांचं देऊया. त्यांचं देणं नाही दिलं तर त्या बुडून न देणं तुमचं आमचं काम आहे. ही माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद.